एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हाय स्वानंदी. तुम्ही इथे आहे आता? तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. मला काय महत्वाचंच बोलायचं असतं. हो, कारण माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. पण मला तुझ्या आणि माझ्याबद्दल बोलायचं नाहीये. मला संपदा आणि महेश बद्दल बोलायचं. त्यांच्याबद्दल काय अधिकार आहे तुम्हाला? अधिकार आहे की नाही हे नंतर ठरेल, पण तिला झालेल्या गैरसमजामुळे. 1 मिनिट, तिला कसलाही गैरसमज झालेला नाहीये. 4 दिवसांची तर ओळख आहे त्यांची. आणि तुम्हाला माहितीये, महेशने आमच्याकडनं खूप पैसा मागितला लग्नात. तुला काय म्हणायचं ते मला खूप चांगलं कळतंय, पण तसं काही नाही. मी महेशशी बोललोय आणि मुळात त्यांची फक्त 4 दिवसांची ओळखच नाहीये. ते गेली 1-2 वर्ष एकमेकांना ओळखतात, एकमेकांच्या प्रेमात आहेत. काय काहीतरीच काय बोलताय? कधी पडलं हे स्वप्न? स्वप्न नाही पडलंय मला, आजीने सांगितलं. आजीने? माझ्या आजीने? हो, तुझ्या आजी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की माझ्या आजीला हे सगळं माहित होतं? वच्छी मावशीला सुद्धा सगळं माहित होतं, म्हणून तर तिने स्थळ आणलं संपदासाठी महेशचं. नाही नाही, माझा कशावरच विश्वास बसत नाही. मग तू आजीशी बोल. माझं महेशशी बोलणं झालंय, त्याच्या मनात अजूनही संपदा आहे. घ्या ना फोन, कुणाला तरी महत्वाचं बोलायचं असेल. आईचा फोन आहे. अहो मग तर घ्याच, काळजी करत असतील तुमची. परत आला तर प्लीज घ्या फोन. पण तू मला सांग की महेश आणि संपदाला एकत्र आणण्यासाठी तू माझी मदत करणारच का नाही? हा आई बोल. काय ग? फोन कट का करतोयस तू? आई ग, माझं खूप महत्वाचं बोलणं चालू होतं. बोल ना. ऑफिस मध्ये आहेस का? नाही, मी स्वानंदीशी बोलतोय. मी करतो तुला कॉल बॅक. इंद्रनील, तुला माहितीये, तुझं मन दुखेल असं वागणाऱ्या कुठल्याही माणसाला तू भेटलास तर काळजी वाटते मला तुझी. आई पण तसं काही नाहीये, तू अजिबात काळजी करू नकोस. जस्ट रिलॅक्स. मी तुला कॉल बॅक करतो. हा, बाय. काय ठरवलंयस मग तू? माझ्या ताईसाठी एवढं सगळं का करताय तुम्ही? मी तुझ्या ताईसाठी काही करत नाहीये, मी माझ्या स्वानंदीसाठी सगळं करतो.
डोंट वरी, मी तुला माझी स्वानंदी म्हटलं हे कोणीच ऐकलं नाहीये. मी हे सगळं करतोय कारण माझं तुझ्यावर प्रेम. आणि संपदाने हा जो काही निर्णय घेतलाय त्याला कुठेतरी माझं घर सुद्धा कारणीभूत आहे, इनडिरेक्टली. कसं? माझ्या आईच्या वागण्या बोलण्यामुळे संपदा गोंधळून गेली. ती इम्प्रेस्ड झाली. तिला असं वाटलं की महेश आमच्यापेक्षा कमी आहे आणि महेशच्या बोलण्यातून तिने गैरसमज करून घेतला. पण आता मी काय करू? तू महेशशी बोल. तुझ्या मनात ज्या काही शंका असतील ना, बोलून क्लिअर करून घे. त्यांचं लग्न जमलं ना तर आपल्या लग्नाच्या गोष्टी पुढे सरकतील. मी त्याचा नंबर तुला फॉरवर्ड करतो. नाही, नको. मी आधी आजीशी बोलते, मग ठरवते महेशला भेटायचं की नाही. ओके, पण स्वानंदी मला तू एक प्रॉमिस कर आधी. काय? मी काय म्हणतोय ते खरं निघालं. तुला माझं म्हणणं पटलं तरी तू संपदाला काही बोलणार नाहीये. त्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरीचं हॅपी एंडिंग कसं करायचं ते आपण दोघं मिळून ठरवू. ओके? कमाल आहे. हिच्यासाठी मी आईचा शब्द मोडला. तिला परवाच नाहीये माझी. आग लागो त्या बच्चीच्या जिभेला. अभद्र बोलते तेच घडतं. मला वाटतच होतं असं काहीतरी घडेल. ही बोलली आणि तेच घडलं. काय ग एकटीच काय बडबडतेस? काय झालं? इंद्रनील प्रेमात पडलाय स्वानंदीच्या. म्हणजे काय? आणि तुला कसं कळलं? आजकाल फोन कट करतो माझे. आत्ता सुद्धा इतके वेळा फोन केला तेव्हा फोन उचललाय. स्वानंदीशी महत्वाचं बोलायचं म्हणतो. तरी मी तुला आधीच सांगत होतो हे स्वानंदी प्रकरण आपल्या अंगाशी येणार आहे. पण ऐकणार कोण? सगळा मनमानी कारभार. मनमानी? तुम्ही बोलताय मनमानी बद्दल? तुमच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यावर यायची वेळ आली होती ना आपल्यावर. मी बहिणींची गोड बोलले आणि त्यांना आपल्या बाजूला करून घेतलं म्हणून हे छप्पर तरी राहिलंय डोक्यावर. नाही तर तुम्ही दादा गेल्यानंतर त्यांनी नेकीनी सांभाळलेला व्यवसाय झोपवलाच होतात ना. बहिणी माहेरच्या माणसांपेक्षा सगळ्यात जास्त विश्वास आपल्यावर ठेवतात. कुणामुळे? माझ्यामुळे. पुढे करू त्या कागदावर सह्या करतात. कुणामुळे? माझ्यामुळे. आणि आपण एक एक विकत चाललोय त्यांचं. ही वेळ आपल्यावर कुणामुळे आली? तुमच्या मनमानीमुळे. मी भान ठेवून वागत होते म्हणून त्यांनी सह्या दिल्या आणि बिझनेस आणि घर तुमच्या नावावर झालंय. माधव जागीरदार याच्या उपर मला आणखीन बोलायला लावू नका. ललिता शांत शांत हो. मी जर तेव्हा शांत राहिले असते ना तर. आपण आपल्या इंद्रनील विषयी काहीतरी बोलत होतो. तू अस्वस्थ होतीस. त्याची नका काळजी करू तुम्ही. तुम्ही बाप असलात तरी इंद्रनील माझा मुलगा आहे. ह्या सगळ्यापासून लांब ठेवून वाढवलंय मी त्याला. त्याच्यासाठी किती प्रयत्न करावे लागलेत, किती छक्के पंजे खेळायला लागलेत ना, हे माझं मला माहिती. आणि मला दुःख होईल असं इंद्रनील कधीही वागणार नाही. इंद्रनील स्वानंदीच्या मुठीत जाईल अशी भीती वाटते का तुला? नाही, पण तो स्वानंदीच्या प्रेमात पडलाय अशी भीती वाटते एवढंच म्हणाले मी. पण ज्या वेळेला मी किंवा स्वानंदी आम्हा दोघींमध्ये जेव्हा एकीची निवड करायची वेळ येईल तेव्हा माझंच पारड जड असेल.
सोडून देईल तो तिला आणि माझ्या बाजूला येऊन उभा राहील याची खात्री आहे मला. माझ्या समोर ना स्वानंदी टिकेल ना तिचं प्रेम. मला तुझ्याशी बोलायचंय. आजी, अगं महत्वाचं बोलायचंय ग. पण मी जे ऐकते ते सुद्धा माझ्यासाठी महत्वाचं आहे. आजी थांब, हेडफोन्स नको घालूस. हे ऐक ना ग. बर बोल. मला नील भेटला होता. त्याने मला संपदा ताई आणि महेश बद्दल सांगितलं. बर मग तू काय ठरवलंयस? म्हणजे तू त्याला सांगितलंस संपदा ताई आणि महेश एकमेकांना आधीपासून ओळखतात? हो, मी त्या दोघांना किती वेळा एकत्र पाहिलंय. तुमचं ते चाट का काय म्हणतात ना, हा, ते सुद्धा करत असते ती त्याच्या बरोबर. पण हे तुला कसं माहित? मी तिच्या मागं उभं राहून बघितलंय. तुम्ही ज्याच्याशी बोलता त्याचा फोटो येतो ना तिथं. म्हणून तर ती आपल्या फोनला हात लावू देत नाही कोणाला. तू जाऊन बघ कॉम्प्युटरवर, म्हणजे तुला कळेल खरं काय ते. ठीक आहे, मी एकदा क्रॉस चेक करून बघते, मगच काय करायचं ते ठरवते. आलीच. म्हणजे आजी आणि नील म्हणतायत ते खरंय. कमाल आहे ताईची, पत्ता सुद्धा लागू दिला नाही. पण काही करण्याआधी तिला एकदा विचारून बघते. स्वानंदी, बोल ग. ताई, तू महेशला आधीपासून ओळखतेस ना? म्हणजे? नाही, मी आता पाहिलं तो तुझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये. स्वानंदी, मला इथे खूप काम आहे. ओके, उत्तर द्यायला लागू नये म्हणून चिडण्याचं नाटक केलं ताईने. आता नील जे म्हणतोय ना तेच करायला हवं. कोणाचा फोन? हॅलो, वच्छत्या, मी स्वानंदी बोलते. हा स्वानंदी, बाळा बोल. काय ग? ऍक्च्युली मला ना महेशचा नंबर हवा होता. प्लीज द्याल का? मला जरा बोलायचं आहे त्याच्याशी. महेश? कोण ग महेश? अहो, महेश देशमुख, संपदा ताईचं, ज्याच्याशी आपण. हा बरोबर बरोबर, तुझ्या ताईचं लग्न ज्याच्याशी मोडलं तो ना. देते देते, ठेव तू फोन, मी पाठवते तुला. बर. वा अच्छी, मारलेले बाण बरोबर निशाण्यावर बसतायत. हा झाला महेशचा नंबर सेंड. आता ही पोरगी तिच्या ताईचं मोडलेलं लग्न जुळवेल आणि मग मी हा बाण ललिताच्या घरात सोडेल. वा वा वा, याला म्हणतात डोकं. देवा, नमस्कार करते गुरुजी. वाह 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 वाह, वच्छी ताई, सुखी राहा हो. बसा 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 बसा. हल्ली हा संस्कार दिसत नाही कुठे. मी ना गुरुजी या बाबतीत अगदी नेमकी आहे. हो का?
म्हणजे कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं, कुणाचे पाय खेचायचे, चांगली जाणते मी. बायको कशी आहे तुमची, तब्येत तिची? तिचं काय सुरूच असते काही ना काही. आज काय तर गुडघे दुखतायत, उद्या काय तर पाठ, परवा डोकं, काही ना काही दुखतच असते हो. ऐक तुमचं व्यवस्थित आहे ना अगदी? व्यवस्थित म्हणजे छान चाललंय आमचं. चांगलंय चांगलंय. काय गुरुजी, ते जहागीरदाराच्या मुलाच्या कुंडलीत फारच वाईट ग्रह आहेत का? नाही अहो, उत्तम आहे त्यांची कुंडली. सगळे ग्रह अगदी उच्चीचे आहेत. मी तसं मानत नाही, ते लोक मानतात. तुम्ही म्हणे त्यांना 6 महिन्यात लग्न उरकून घ्यायला सांगितलं. नाही हो, मी असं काही सांगितलेलं नाही. नक्की? नक्की म्हणजे आता म्हटलं ना तुम्हाला, त्या मुलाच्या कुंडलीत सगळे ग्रह उच्चीचे आहेत. म्हणजे ललिता थापा मारतीये, देशपांडेंवर दबाव आणते काय? वच्छिताई काय बोलत नाही. गुरुजी, आजपासून तुमचे ग्रह निश्चितचे असावे. म्हणजे दाखवते. हा बघा. अहो अहो हे 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 सगळं कुणाला दाखवू नका हो. रेडी आहे मी. अशा गोष्टी जाहीर करून त्याची किंमत कमी करू. किती पैसे हवेत तुम्हाला? या वच्छीला पैशापेक्षा माणसांच्या नात्याची किंमत जास्त आहे गुरुजी. पैसा नकोय मला. काय हवंय? आजपासून तुम्ही ललिता समोर मौन व्रत धारण करायचं, बोलायचं नाही, स्थळं सुचवायची नाही, कुठलाही सल्ला द्यायचा नाही, कळलं? तुम्ही म्हणाल तसं करेन, पण ते फोटो पहिले डिलीट करा पाहू. ते बघते मी. मला म्हटलं ना मगाशी, कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं, कुणाचे पाय खेचायचे, बच्ची चांगलं जाणते. हो तुम्ही म्हणाल तसं करेन हो, पण हा फास नका आवडू हो. हो तर पाया पडतो मी तुमच्या. मी म्हणेल तसं वागा, मग मी तुमचं काही करणार नाही. बघितलं ना ललिता, याला म्हणतात चारी बाजूने हाकारा करून शिकार करणं. आज चारी बाजूने कसा आवडला बघ मी. भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? अगं वच्छी, वच्छी आत्या. ते कळलं, ओळखते मी तुम्हाला, पण तुम्ही इथे अचानक कशा? अगं बाई, तुम्हाला सीट आहे क्या? बैठो. सॉरी, पण तिथे बसूया. अहो बसूया ना. आओ आओ आओ. काय मग टॉप मस्त, फर्निचर पण हाय क्लास. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? ते सांगते ग. मला सांग संपदा, आई बापाच्या गावातली नोकरी असताना लोक का जातात अमेरिकेला? काय माहिती. कोण जाणार आहे अमेरिकेला? तुझा तो महेश. तुझा कसला म्हणा? आता फक्त देशमुखांचा महेश. तो चाललाय अमेरिकेला. त्याचे आई बाबा पैन पै गोळा करतात त्याच्या जाण्यासाठी. महेश अमेरिकेला चाललाय? काही बोलला नाही? जाय ना बापडे, आपल्याला काय करायचंय? हे काय ते अमेरिकेत नुसता पैसा. मान्य आहे की महिन्याला म्हणे 4-5 लाख कमवायचे, दिवसभर आपलं पिझ्झा बर्गर खायचं, त्या टीव्ही समोर बसून राहायचं. काय ग आयुष्य हे? काय अर्थ आहे आयुष्याला? महेशचं सोडून दे. हे बघ, त्या वच्छाताच्या पोतडीत एकापेक्षा एक सुंदर स्थळ आहेत तुझ्यासाठी. उत्तमोत्तम स्थळ आहेत. म्हणजे श्रीमंत, घरंदाज श्रीमंत. म्हणजे असा 5-25 नोकरांचा ताफा तुझ्या अवतीभोवती फिरत राहणार. दिवसभर किचन मध्ये राहायचं, काम नाही करायचं. अशा सुंदर सुंदर साड्या नेसायच्या, बाहुलीसारखं सजायचं आणि नोकरांवर ए चलो. अगं बाहेरच्या जगाचं सोड, तुझ्या अंगणातला सुद्धा वारा तुला लागणार नाही.
काय समजतो तो महेश देशमुख स्वतःला? अमेरिकेला चाललाय म्हणे. महेश खरंच अमेरिकेला चाललाय? जाय ना का दळभद्री, त्यापेक्षा हे स्थळ बघ. त्या लोकांना कमवण्याची गरजच नाही अगं. गाडाभर आधीच कमवून ठेवलंय, आता नुसतं जिप्पा उडवतात. म्हणजे तुम्ही जी स्थळं आणणार आहात त्यापैकी कोणीच नोकरी करत नाही? काय गरज आहे त्यांना दीडदमडीची नोकरी करायची? आणि तुलाही नाही करू देणार ती नोकरी. घरीच बसायचं, उन्हाने मळायची नाहीस ग तू. लख चांदण्यासारखा रंग आहे माझ्या संपदाचा. बापरे, श्रीमंतांच्या घरी तुरुंगात राहण्यापेक्षा मी अमेरिकेला जाते महेश बरोबर. तिथे मला सुखात तरी राहता येईल. अच्छा आत्या, एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तुम्ही जी काही स्थळं आणणार आहात त्यापैकी कोणतंही नक्की करू नका. हा नाही ग, हे तुला आणि तुझ्या घरच्यांना विचारल्याशिवाय नाही नक्की करणार. तू नको काळजी करू. पण ते महेश देशमुखचं स्थळ डोक्यातून काढून टाक बाई. राणीचं राज्य मिळत असताना या जन्मदरिद्र लोकांची आठवण तरी कशाला काढायची? मी म्हणते फक्त स्वप्न बघायची. कसली? राणीच्या राज्याची, अमेरिकेची नाही. चल येते. आता करेल महेशची लग्न, म्हणजे मी नील स्वानंदीच्या लग्नाच्या गोष्टी पुढे न्यायला मोकळी.